राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला सांगलीमध्ये अपघात झालाय। यात कुटुंबातील 9 जण जखमी झालेत। सदाभाऊंचा मुलगा सागर खोत याच्या प्रचारासाठी निघालेल्या या गाडीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुना आणि कुटुंबातील महिलांचा समावेश आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कुलदीप, या सगळ्यांची प्रकृती आता कशी आहे? विलास, साधारण सकाळच्या सुमारास घटना आहे। सर्वांनाच ज्ञात आहे की सागर खोत, सदाभाऊ खोत यांचा मुलगा बांगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी भरलेली आहे त्यांना, आणि त्या प्रचाराच्या अनुषंगानेच सकाळच्या सुमारास सर्व घरातील कुटुंबीय प्रचारासाठी निघाले असताना इस्लामपूर आष्टा रोडवरती शिंदे मळ्याजवळ हा अपघात झालेला आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की गाडीच्या इंजिनामध्ये खराब झाल्यामुळं गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। यामध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुनांचा समावेश आहे। दोन्ही सुना किरकोळ जखमी असल्याची आता सध्या माहिती मिळते। याच्या व्यतिरिक्त ज्या काही अन्य जण 9 महिला आहेत, त्या 9 महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत। त्यामधील 2 महिलांना सध्या कोल्हापूरला हल्ले असल्याचं सांगण्यात आहे। विलास, धन्यवाद कुलदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।